21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस जाहीर केल्यानंतर भारतातल्या योगगुरूंनी आनंद व्यक्त केलाय। योगा एक परिपूर्ण लाईफस्टाईल आहे। पाहूयात एक रिपोर्ट। शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, तणावापासून मुक्ती, हे सगळं ज्यामुळे साधलं जातं तो योग। योग ही अत्यंत परिपूर्ण लाईफस्टाईल आहे। योग ही कला आहे। पण त्याचबरोबर विज्ञानही आहे। पण योग आपल्याकडे जन्माला येऊनही त्याचं महत्त्व आपल्यापेक्षा पाश्चात्यांना जास्त कळलं। जागतिक पातळीवर योगाला अतिशय महत्त्व आहे। आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक वेगवान आयुष्यात जगायचं असेल तर योग साधना महत्त्वाची हे पाश्चात्यांना पटलंय। म्हणूनच परदेशात भारतीय योग शिक्षकांना पहिली पसंती आहे। भारतातून दरवर्षी शेकडो पाश्चात्य नागरिक योगाचं शिक्षण घेतात। Helps you in every aspect of your life. I breathe better. I feel like I have more energy. I like to get up early in the morning now. If you learn yoga, you can just be more beautiful, or you can just be in good shape. And yeah, they just all the medias just put the publish the yoga that way, but like they never teach us like what yoga is in the real way. So. जगातला प्रत्येक धर्माचा नागरिक योगा शिकतोय आणि शिकवतोही आहे। योगाचं महत्त्व ओळखून त्याचं पेटंट घेण्यासाठी पाश्चात्य देशात स्पर्धा सुरू झाली आहे। आता 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता मिळाल्यावर योगगुरूंना आनंद झालाय। की आंतरराष्ट्रीय पातळीवरती योगाला अधिकृत मान्यता मिळाल्याचं हे लक्षण आहे की त्यानिमित्ताने सगळ्या जगभर लोकांना योगाची आठवण येईल, योगाचे कार्यक्रम होतील आणि आणखीनही लोकांपर्यंत योगाचा प्रचार होईल। फिटनेस बद्दल लोक काही प्रमाणात जागरूक आहेत, पण त्यातल्या बहुतांश जणांचा जिम संस्कृतीवर विश्वास आहे। पण तंदुरुस्त शरीराबरोबरच मानसिक संतुलनही साधायचं असेल आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी योगाला पर्याय नाही। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। योगाबद्दल आदिनाथला काय वाटतं ऐकूयात। आदिनाथ, योगा एक परिपूर्ण लाईफस्टाईल म्हटलं जातं। शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन ह्या खूप यांचं एक बॅलन्सिंग योगामध्ये साधलं जातं। तू एक ॲक्टर आहेस, धकाधकीचं जीवन अनुभवतो आहेस, यामध्ये तू योगा किती फॉलो करतोस, किती महत्त्व आहे तुझ्या जीवनात योगाचं? खूप महत्त्व आहे। इनफॅक्ट योगा मुळे आपल्यात एक लवचिकता येते आपल्या शरीरात, जी एका कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते। लवचिकता बरोबर कॉन्सन्ट्रेशन, तेही आपल्याला योगा करून आपला फोकस आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि ती एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे। फक्त मेंटल फिटनेस इज फर्स्ट इम्पॉर्टंट, म्हणजे इफ यू आर मेंटली फिट मग ते आपलं शरीरही फिट राहतं। आणि मला वाटतं योगा हे खूप महत्त्वाचं एक्सरसाइज आहे आणि आय थिंक एव्हरीवन शुड डू इट रेग्युलरली। नक्की सगळ्यांनी केलं पाहिजे। पण 21 जून ही एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे की 21 जून हा एक आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून एक साजरा केला जाईल। अगदी संयुक्त राष्ट्रांनी ही घोषणा केलेली आहे। खूप अभिमानाची गोष्ट आहे। खूप अभिमानाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातल्या ह्या सायन्सला, आपण मी सायन्स म्हणेन, त्याला इतकं महत्त्व दिलं जातंय आणि त्यांना अख्ख्या जगाला त्याचं महत्त्व कळलंय आणि चांगली गोष्ट आहे। अवेअरनेस तेवढं वाढणार त्यामुळे योगाचं, आणि अवेअरनेस बरोबर मी आशा करतो की लोकही रिलिजियसली योगा करतील आणि सिरियसली घेतील आणि एक महत्त्वाचा एक्सरसाइज आहे हे मानतील। न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्याबरोबर अभिनेता आदिनाथ कोठारे आहे। आपण आदिनाथची गप्पा मारतो आहोत। आदिनाथ, अनेक भूमिका आतापर्यंत झालेल्या आहेत, पण आज एक अँकर म्हणून, न्यूज अँकर म्हणून ही भूमिका कशी वाटली? खूप चॅलेंजिंग वाटली मला। खरं तर हे प्रॉम्प्टरवरती वाचणं हे खूप कठीण असतं आणि मला आता जाणवते की तुम्ही किती कठीण काम करतात। नाही, कठीण असं वाटतं यासाठी वाटतं कारण पहिल्यांदा होत असेल म्हणून, नाहीतर आम्हाला ऍक्टिंग फार कठीण वाटते। बरं, हे झालं सगळं। तुमचा एक्सपिरियन्स तर खूपच छान होता, आम्हालाही खूप मजा आली तुमच्याबरोबर बातम्या वाचताना। थँक्यू सो मच। पण आता यापुढे करिअरमध्ये पुढचे
काय प्लॅन्स आहेत? कारण आता डिसेंबरमध्ये 2 महत्त्वाचे सिनेमे रिलीज होत आहेत, पण यापुढे आणखीन काय नवीन? आणखीन नवीन सिनेमे आहेत लाईंड अप. जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याचं शूटिंग सुरू होणार आहे. आणि आता सध्या कमिंग सून आज रिलीज झालाय, त्याला प्रतिसाद आता मिळणार आहे प्रेक्षकांचा. प्रेक्षक आता तो सिनेमा स्वीकारतील ह्याची मी प्रार्थना करतो, आशा करतो. आणि आता अवताराची गोष्ट हा सिनेमा प्रमोट करायची तयारी सुरू करतोय आता. बरं. नक्कीच या दोन्ही सिनेमांसाठी खूप खूप शुभेच्छा Thank you so तुम्हाला. much. अगदी जसं DDL जे 19 आठवडे चाललेलं आहे त्या लेवलपर्यंत जाल अशी अपेक्षा करूया. प्रेक्षकांनाही हे सिनेमे खूप आवडतील अशी अपेक्षा करूया. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथं आलात आणि आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यात याबद्दलही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि याबरोबरच झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.